या मिठाईसाठी तुम्हाला गॅस जाळण्याची गरज नाही किंवा जास्त वेळही देण्याची गरज नाही. नमस्कार, पुष्पाच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी माझ्या ताई दादांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बघू शकतात की खूप छान अशी एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही मिठाई तयार झालेली आहे आणि कमी साहित्यामध्ये मिठाई तयार होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी ही आज मिठाई बिस्किटच्या पुड्यांपासून बनवणार आहे. तर मी इथे नारियल बिस्किट घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही वापरू शकतात. तर त्यानंतर मी थोडं तूप घेतलेलं आहे, वेलची घेतलेली आहे, मिल्क पावडर आणि थोडी पिठी साखर घेतलेली आहे. तर मी सर्वात आधी हे बिस्किट बारीक करून घेणार आहे. इथे मी आधी पिठी साखर दळून घेतलेली होती, घरचीच जाड साखर मी बारीक करून घेतलेली आहे. तर ह्या बिस्किटांची मी एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहे. ते बघा, एक खूप बारीक पावडर मी तयार करून घेतलेली आहे. हे आता मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता मी या पावडरमध्ये टाकणार आहे कोको पावडर 1 चम्मच. तर इथे मी कोको पावडरचा पुडा घेतलेला आहे. 1 चम्मच मी पावडर टाकून घेणार आहे. कोको पावडर आणि बिस्किटचं प्रीमिक्स हे आपण एकत्र करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी थोडं दूध टाकून घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहे. तर दूध कारण पीठ हे पातळ नको व्हायला, आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे, त्यासाठी दूध पाहिजे तेवढंच टाकायचं. हे बघा, मला पाहिजे तेवढंच मी दुधाचा वापर करते. हे बघा, असा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. पण याच्यामध्ये अजून थोडं दुधाचा वापर करणार आहे, कारण लाटतानाही आपल्याला त्रास व्हायला नको, त्यासाठी मी याच्यामध्ये अजून दूध टाकलेलं आहे आणि असं आपला मिठाईचा बेस तयार झालेला आहे. याचे मी 2 भागांमध्ये गोळे तयार करून घेणार आहे, 2 वेगवेगळे. आता आपण बिस्किटच्या आतमधली क्रीम तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडरमध्ये 2 चम्मच मी पिठी साखर टाकून घेणार आहे. जास्त टाकली तर खूप गोड होऊन जाईल, त्यामुळे तुमच्या अंदाजानेच टाकायची पिठी साखर. नंतर मी इथे 1 चम्मच तूप घेतलेलं आहे. आणि वेलची पावडर मी इथे वेलची कुटून घेतलेली आहे, ती वेलची टाकून घेणार आहे. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये मी थोडे दूध टाकून फेटून घेणार आहे. यामध्येही दूध टाकताना जास्त दूध टाकायचे नाही. मी इथे चमच्यानेच दूध टाकत आहे अंदाजाने. आपल्याला हे जे क्रीम आहे ती जास्त पातळ बनवायची नाही आहे, त्यामुळे दूध थोडे थोडे करूनच टाकायचे. तर थोडी घट्ट अशी क्रीम बनवायची आहे आपल्याला. हे बघा, अशी क्रीम मी तयार करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी फेटून घेतलेली आहे. आता ही क्रीमचा वापर आपण बिस्किटच्या पिठासाठी करणार आहोत. तर आपली ही क्रीम तयार झालेली आहे.
त्यानंतर मी इथे घेतलेला आहे बटर पेपर. बटर पेपरवरतीच मी मिठाई तयार करून घेणार आहे. सर्वात आधी मी याच्यावरती पोळी लाटून घेणार आहे. छोट्या साईजमध्ये मी त्याची पोळी लाटून घेणार आहे. हे बघा, मी पोळी इथे लाटून झालेली आहे. त्यानंतर आपण क्रीम बनवलेली होती, ती क्रीम यावरती लावून घ्यायची आहे. हे बघा, पूर्ण मी अशी क्रीम लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला याचा रोल बनवायचा आहे. तर मी हलक्या हाताने याचा रोल बनवून घेणार आहे. बटर पेपरच्या साहाय्यानेच आपण रोल तयार करून घ्यायचा याचा. तर हे बघा, रोल आपला मस्त तयार झालेला आहे. आता हा रोल आपण तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता 30 मिनिटांसाठी, अर्धा तासासाठी आपण हा फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. अशाच प्रकारे मी दुसराही रोल तयार करून घेणार आहे. हे बघा, दोन्हीही रोल आपले तयार झालेले आहेत. इथे आता मी हे अर्ध्या तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर अर्धा तास झालेला आहे. मी रोल फ्रीजमधनं काढलेले आहेत. तर आता आपण याची मस्त बर्फीचे खांड करून घेऊया.
हे बघा, खूप छान अशी बर्फी सेट झालेली आहे. आता आपण ही मिठाई मस्त कापून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही मिठाई कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा.